आज आहे गणपती चतुर्थी आणि आज आपल्या सगळीकडे गणपती बाप्पाची स्थापना होणार आहे. तर मी ठरवलं की मी माझ्या रूममध्ये सुद्धा एक छोटीशी गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना करणार आहे. तर त्याआधी मला थोडीशी आधी साफसफाई करायची आहे. लेट्स सी, मी तुम्हाला नक्की दाखवेल आम्ही कशी गणपती बाप्पाची मूर्ती आणली आहे. आणि स्टे ट्यून्ड विथ अस. लेट्स सी, आपण तो स्वयंपाक करूया. मी तुम्हाला दाखवेल मी काय बनवते. आज मला काही एवढं भारी बनवता येत नाही, बट स्टील मी ट्राय करते, कारण मी एकटी राहते आणि मला स्वतःलाच जेवण बनवायचं असतं, कारण मला खायचं असतं, नाहीतर मला उपाशी मरावं लागेल. सो लेट्स सी, मी तुम्हाला दाखवेल मी आज साधारण काहीतरी बनवते. आणि संध्याकाळी जेव्हा आपण गणपतीची स्थापना करणार आहोत तेव्हा मी उकडीचे मोदक बनवणार आहे. मे बी म्हणजे मी ट्राय करणार आहे उकडीचे मोदक बनवण्याचा. लेट्स सी कसे होतात आणि दाखवेल मी तुम्हाला. खूप भूक लागली, मला स्वयंपाक झालेला आहे. मी जेवायसाठी बनवलं आहे. मी दाखवते तुम्हाला मी काय बनवलं आज, आणि तुम्ही पण जेवण करा. त्यांचे गाईज रेडी. पाऊस येऊन गेलेला आहे आणि आता आम्हाला व्हिडिओज काढायचे आहेत. मी ह्या मुलीची खूप वेळ झाला वाट बघत होते. मी हिला जेवायला बोलवलं होतं आणि आम्हाला गणपतीची स्थापना करायची होती, तर त्यासाठी सुद्धा हिला थोडंसं सामान आणायला सांगितलं. तिने त्यापैकी एकही गोष्ट आणलेली नाही आहे. काय बोलायचं तुला? काय काही इन्फॉर्मेशनसाठी सांगते, मी माझा पूर्ण 100% प्रयत्न केला होता, पण मी त्याच्यात यशस्वी झाली. याबद्दल मी खूप असं बाय हर्ट्स काहीच वाटू देत नाही स्वतःला. किती नालायकपण आहे हा, किती नालायकपण आहे हा. बरं सांगा मी कशी दिसते ते. उद्या परवा मी ओरिओ बिस्किट घेऊन ओरिओचं पण बनवू आपण. काय बनवायचं? ओरिओच आहे. मी कधी खाल्ले नाही. फोटो पाठवतो तुम्हाला. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय. फ्रेंड्स, आज आहे गणपती विसर्जन आणि मी गणपती आगमनाच्या दिवशी ब्लॉग बनवत होते. त्या दिवशी आपल्याला तांदळाचे मोदक बनवायचे होते, उकडीचे मोदक ज्याला म्हणतात. पण त्या दिवशी आम्हाला सामान मिळालं नाही, तांदळाचं पीठ वगैरे काहीच इथे मिळालं नाही. म्हणून आज विसर्जनाच्या दिवशी मी आज ठरवलं की आज मी उकडीचे मोदक बनवणार आहे. मी ट्राय करते आणि तुम्हाला नक्की दाखवेल. तुम्ही बघा आणि सांगा. ऑब्वियसली तुम्ही टेस्ट करू शकत नाही, पण जमलेत का नाही हे माहीत नाही, पण स्टील तुम्ही बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कसे वाटत आहेत. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने
तर माझे मोदक बनवून झालेले आहेत. आता जवळपास 9:30 वाजलेत. मला थोडा उशीरच झाला आहे. मी लवकर रेडी होते आणि ऑफिसला जाते. जरी आज विसर्जन असेल तरी आम्हाला सुट्टी नाही आहे ऑफिसला. हॅलो, मी रेडी झालेली आहे. जवळपास 5-10 मिनटात मी रेडी झाली आहे. सहसा मुलींना एवढा वेळ लागत नाही, एवढा कमी वेळ लागत नाही रेडी व्हायला, पण मी झाली आहे. कारण मी मेकअप करत नाही. त्यामागं कारण असं आहे की मला मेकअप करता येत नाही. मी फक्त हे झुमके घातलेत आणि हा ड्रेस, बस आय एम सेट. आणि तुम्ही हे गणपती बाप्पाचे फोटोज आणि मोदक थोडंसं एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा झाला आहे ब्लॉग. आणि आणखी मला काही आयडियाज देऊ शकता का तुम्ही की मी काय काय करू शकते, कोणते ब्लॉग्स आणखीन आणू शकते. आपण आपला ब्लॉग एंड करूया. तुम्ही नक्की सांगा हा ब्लॉग कसा वाटला, आवडला नाही आवडला, दोन्ही पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि मला आयडियाज पण देऊ शकता की मी आणखीन काय करू शकते नवीन. ओके, बाय. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय